लाड़की बहन योजना के संदर्भ में शिवसेना की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में इस संदर्भ में क्या जानकारी दी गई, जानने के लिए देखते हैं यह खबर। महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मानसून अधिवेशन में महाराष्ट्र राज्य के किसान, खेती मजदूर, कामगार, महिला, दुर्बल घटकों के लिए अनेक योजना महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मानसून अधिवेशन में राज्य की जनता को देने से जनता में, खासकर महिलाओं में खुशी का माहौल है। जनता के हित का निर्णय लेने से, जैसे कि लाड़की बहन, इस योजना अंतर्गत प्रत्येक महिला को 1500 रुपए मिलेंगे। इस योजना के लिए महिलाओं को कोई परेशानी न आए, इसके लिए हाल में इसी संदर्भ में शिवसेना की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में शिवसेना जिला प्रमुख बंडू हजारे, शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते, साथ ही महिला जिला प्रमुख प्रतिमा ठाकुर ने क्या जानकारी दी, आइए देखते हैं। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेबांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी खूप काही योजना राबविल्या आहेत। त्याच्यातून त्यांनी लाडकी बहीण योजना हे सध्या आज 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत त्याचा ऑनलाईन सबमिशनही सुरू आहे। याच्यात त्यांनी महिलांसाठी, दुर्बल घटकातील महिला यांच्यासाठी त्यांनी 1500 रुपये महिन्याचं जे तरतूद केलं आहे, ते सर्व दुर्बल घटकातील महिलांना खूप लाभकारी आहे। आणि या योजनेसाठी आपल्या मार्फत आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की चंद्रपूर जिल्ह्यात तुम्हाला कुठेही आमची गरज असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आमची मदत पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आणि आम्ही वार्डात आमचे जे महिला ऑलरेडी शाखा आहे तिथे जाऊन महिलांपर्यंत ही योजनेची पूर्ण माहिती आणि याच्याबद्दल जे पात्रता आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आणि ऑनलाईन सबमिशनसाठी त्यांची मदत करणार। तर आपल्या मार्फत लोकांना एकच आवाहन करतो की महिलांसाठी साहेबांनी जी योजना राबविली आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा, ही आपल्या मार्फत एक विनंती मी सर्वांना करतो। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्या लाडकी बहीण अशा अनेक योजना आणि लाडकी बहीणमध्ये 1500 रुपये महिना ज्या 21 ते 60 वर्ष वयोगटाच्या महिलांना जो जाहीर केला, त्याच्यामध्ये नुसतं जाहीर नाही केलं, त्यांच्यात तरतूद केली। अशा अनेक योजना दुर्बल घटकाचे, शेतमजूर, गरीब आणि जशी हे एक योजना त्यांनी पुन्हा वारकऱ्यांसाठी सुद्धा मंजूर केलेली आहे। जे रजिस्टर मंडळ आहे वारकरी, त्याच्यासाठी 20,000 रुपये अशा अनेक योजना महिलांसाठी असो, दुर्लभ घटकासाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, मजुरांसाठी अशा अनेक योजना या पावसाळी अधिवेशनात त्यांनी मंजूर केलेल्या आहे आणि लोकांना कार्यान्वित केलं आहे। आणि त्याचंसुद्धा लगेच त्याच्यामध्ये तरतूद करून जनतेसाठी एक आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले सर्वात चांगली म्हणजे योजना ही एकनाथभाई शिंदेनी लोकांसाठी मंजूर केलेलं आहे। त्यामुळे हे वातावरण आहे आणि हे सर्व जनतेपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा नुकतीच 28 तारखेला झाली आणि नुसती घोषणाच नाही तर त्याच्यावरती आजपासून अंमलबजावणीसुद्धा सुरू झालेली आहे। आणि या माध्यमातून 21 वयोगटात ते 60पर्यंत एकूण महिलांना 1500 रुपये प्रतिमाह विविध स्तरावरती त्या ठिकाणी शासनातर्फे जाहीर झालेले आहे। सोबतच पिंक रिक्षा योजना ही सुद्धा अतिशय महिलांसाठी उपयुक्त योजना, जी रोजगार निर्मिती करणारी योजना आहे। अशा बऱ्याचशा योजना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी भेट म्हणून दिलेल्या आहे। सोबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 25,000 म्हणजे साधारणतः कृषीपंपाला जे वीज बिल यायचं वर्षाला आपल्याकडे 25,000 रुपये येतं। असे बरेचसे मोठमोठे वीज बिल यायचे, ते वीज बिलसुद्धा महाराष्ट्र राज्य सरकारनं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात थांबविलेले आहे, त्याला माफी दिलेली आहे। सोबतच आता जे योजना आजपासून कार्यान्वित होत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याच्यामध्ये आता नुकत्या शाळासुद्धा सुरू झालेल्या आहे। तर माझी जिल्हा प्रशासनाला विनंती असेल की या शाळांची गर्दी आणि या महिला आता ज्या आमच्या तुमचं उत्पन्नाचा दाखला मागण्यासाठी तहसीलवरती जाणार आहेत, या सगळ्यांची गर्दी बघता तहसील प्रशासनावरती प्रचंड ताण येण्याची शक्यता आहे। आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना माझी नम्र विनंती असेल की आपण या योजनेसाठी एक तात्पुरतं 15 दिवसाकरिता एखादं वेगळं दालन उघडून त्या ठिकाणी वेगळ्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून आमच्या महिलांना सहजतेनं उत्पन्नाचा दाखला कसा देता येईल आणि लाडकी योजनेकरिता कसं सहकार्य करता येईल। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।